गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। भगवान श्रीकृष्णाने ज्या दिवशी अवतार घेतला त्या दिवसाला जन्माष्टमी म्हणतात। हा दिवस श्रावण वद्य अष्टमी आहे। भगवान श्रीकृष्णाने श्रावण महिन्यामध्ये जन्म घेऊन श्रावण महिन्याला परिपूर्णता आणलेली आहे। या अवताराचे स्मरण म्हणून सर्व भक्त मोठ्या भक्तिभावाने त्याची उपासना करतो। या दिवशी उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात। भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रावर श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला मध्यरात्री झाला आहे। त्या काळात घड्याळ नसल्याने मध्यरात्र असे संबोधले जाते। आपण फक्त अष्टमीची रात्र व 12 वाजले की जन्म साजरा करणे योग्य नाही, तेव्हा रोहिणी नक्षत्रही असणे जरुरीचे असते। श्रीकृष्ण लहानपणी सगळ्यांच्या खोड्या काढीत असत, पण तेच 2 दिवस दिसले नाही तर त्यांची आठवण सर्व गोपी काढीत व त्यांच्या डोळ्यात पाणी येई। भगवान श्रीकृष्णाच्या काळातही त्यांच्या रासक्रीडा जलक्रीडांवर आक्षेप घेतले गेलेच होते। भगवंताच्या या सर्व क्रीडा त्यांच्या किशोर वयापर्यंतच्या काळातील होत्या, याचे ज्ञान कोणालाही नाही। भगवंतांना श्रीराम अवतारात असताना ज्या ज्या ऋषीमुनींनी ओळखले होते त्या सर्वांनी त्यांना आलिंगन देण्याची इच्छा प्रकट केली होती। तेव्हा भगवंतांनी राजपुत्राच्या अवस्थेत असल्याने आलिंगन देऊ शकत नाही म्हणून समजावले होते। पुढे श्रीकृष्ण अवतारात येथे आले तेव्हा पूर्वजन्मातील सर्व ऋषीमुनी या गोपकन्या म्हणून जन्माला आल्या। त्यांचे बरोबर किशोर अवस्थेपर्यंत रासक्रीडा केल्या, त्यांना आलिंगने दिली। या घटना सर्वांनाच ठाऊक नसतात। आपल्या आश्रमातील जन्माष्टमी उत्सव द्वारकेच्या परंपरेप्रमाणे ठरवला जातो। जन्माष्टमी निमित्त सर्व भक्त आश्रमात जमतात। उत्सव साजरा करावा हा पवित्र हेतू असतो। त्याबरोबर गुरुदर्शन व्हावे ही मनामध्ये विशेष भावना असते। श्रेष्ठ पुरुषांची जयंती साजरी केल्याने त्यांची विश्वव्यापकता वाढते। जयंतीच्या दिवशी त्याची स्तुती करावी, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा, भगवान श्रीकृष्णांचा आदर्श नजरेसमोर ठेवावा। जेव्हा गोकुळात होते तेव्हा तेथे पूर्ण समरस झाले होते। एकदा गोकुळ सोडून मथुरेला गेल्यानंतर परत गोकुळाला गेले नाहीत। तसेच द्वारकेला गेल्यावर मथुरेची आठवण काढली नाही। हे सर्व विसरणे व मायेत न अडकणे हे भगवान श्रीकृष्णांकडून शिकण्यासारखे आहे। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।